नमस्कार. बेसिक इंग्लिश एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, आतापर्यंत सर्व नाऊनचे प्रकार आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत. तर आजचा विषय आहे सिंग्युलर नाऊन अँड प्लुरल नाऊन, म्हणजेच एकवचनी नाम आणि अनेकवचनी नाम. एकवचनी नाम म्हणजे एक वस्तू असल्यामुळे सिंग्युलर नाऊन असं म्हणतो, आणि अनेकवचन म्हणले तर तिथे अनेक नाम असतील. मग अनेकवचनी नाम लिहिणार कसे? पहा, या चित्रात दाखवल्याप्रमाणे एक ॲपलला ॲपल असं लिहिलेलं आहे. तर इकडे जास्त ॲपल आहेत, तर ॲपल या शब्दाला यस लावलेला आहे. दुसरा आहे हॅट, हॅट्स, कार, कार्स. अशा प्रकारे काही नामांना यस लावल्यानंतर त्याचे अनेकवचनी शब्द तयार होईल. तर प्रत्येक नामाला आपण यस लावू शकत नाही. काही नामांची वेगळी पद्धत आहे. इथे आहे बॉल, बॉल्स, पेन्सिल, पेन्सिल्स, टॉय, टॉयज, बुक, बुक्स. काही नामांना ES लावून त्याचं अनेकवचनी म्हणजे प्लुरल शब्द बनवावे लागतात. मग ते कसे ओळखणार? ते म्हणजे दिलेल्या नामाच्या शेवटी CH, SH, यस किंवा यक्स असेल तर त्या नामाला आपण ES लावून प्लुरल फॉर्म बनवू शकतो, म्हणजे अनेकवचन शब्द लिहू शकतो. जसे की BENCH, बेंच. CH म्हणजे नामाच्या शेवटी CH आलेला आहे म्हणून त्याला ES लावलेला आहे, बेंचस. त्यानंतर ब्रश, BRUSH, ब्रश म्हणजे या नामाच्या शेवटी SH आलेला आहे म्हणून त्याला पण ES लावलेला आहे. नंतर FOX, फॉक्स. X हा नामाचा शेवट आहे म्हणून FOXES या पद्धतीने आपण अनेकवचन लिहू शकतो. त्यानंतर GAS, त्याचा GASES. काही शब्द सरावासाठी दिलेले आहेत, त्याचा सराव करा व वहीत नोंद करा.